मराठी सारस्वतातील एक लक्षणीय नाव शांताराम. जुन्या नव्या कथेच्या संधिकालात शांताराम लिहू लागले. अल्पावधीतच मराठी साहित्य विश्वात शांतारामांना कथाकार म्हणून मान्यता मिळाली. खूप कथा मी वाचल्या बरं का. आणि कथा हा खास भारतीय असा प्रकार आहे. अगदी खेड्यातल्या माणसापासून खेड्यातल्या स्त्रीपर्यंत लोकांनी लिहिण्यापेक्षा सांगितलेल्या कथा ऐकल्या. मुद्दाम ऐकल्या असं नाही, पण माझी तशी प्रवृत्ती होती आणि त्याचा माझ्यावर संस्कार झाला. अर्थात असं मी म्हणणार नाही की असा संस्कार फक्त माझ्यावरच झाला आणि इतरांवर होत नाही. माझ्या इतपत चांगलं लिहिणारे, माझ्यापेक्षा चांगलं लिहिणारेही कथाकार आहेत. पण एवढं खरं की मी चांगलं लिहितो अशी मान्यता मला त्यांच्याकडूनही मिळालेली आहे. तेव्हा कोणाचा परिणाम झाला कोणाचा झाला नाही हे सांगणं फार कठीण आहे. 1942 संत्र्याचा बाग शांतारामांचा पहिला कथासंग्रह. 1946 मनमोर दुसरा कथासंग्रह. 1957 मध्ये आलेल्या शिरवाने समर्थ कथाकार म्हणून त्यांची ओळख पटवून दिली. 1958 मध्ये प्रकाशित झाला छळ आणि इतर कथा हा संग्रह. सलग तिसऱ्या वर्षी जमिनीवरची माणसे हा कसदार कथांचा संग्रह आला. 1962 लाटा. त्याच वर्षी धर्म. चंद्र माझा सखाने वाचकांचं मन वेधून घेतलं ते 1969 या वर्षी. 1977 मध्ये अंधारवाटचं प्रकाशन झालं. मराठी साहित्यात कथेने, कथावाङ्मय प्रकाराने फार मोलाची भर घातली आहे. आणि या साहित्य प्रकारात शांतारामांनी आपल्या कथांनी एक आणखी महत्त्वाची भर घातली आहे. थोडी नाही तर तब्बल 70 वर्ष शांतारामांचा हात लिहिता आहे. 1941 साली त्यांनी वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी आपली पहिली कथा लिहिली. भेदरेखा ही त्यांची पहिली कथा. 1941 ते आज 2011 शांतारामांचा कथाकार म्हणून हात लिहिता आहे. संत्र्याचा बाग हा त्यांचा पहिला कथासंग्रह. तिथपासून त्यांची वाटचाल सुरू झाली. 1942 सालचा हा पहिला कथासंग्रह आणि त्यानंतर 1977 मध्ये त्यांचा अंधारवाट हा 9वा कथासंग्रह आला. या 9 कथासंग्रहाचा उल्लेख करण्याचं कारण असं की 1942 ते 1977 हा कालखंड म्हणजे मराठीतील नवकथेचा कालखंड होता. नवकथेच्या कालखंडात शांताराम लिहित होते. 1982 उद्विग्न सरोवर. 1984 चेटूक. 1989 विनोदी कथांचा संग्रह काय गाववाले. संध्याराग 1990.
1992 रेल्लो रेल्लो. नंतर तब्बल 14 वर्षांनी कृष्ण पक्ष. पुढल्याच वर्षी चैत्रागम. आणि 2011 सोन्याचं मांजर. शांताराम ज्या काळात लिहायला लागले तो नवकथेचा काळ होता आणि त्या नवकथेच्या काळामध्ये 4 नावं विशेष गाजत होती. पण शांताराम हे त्या काळातले आणि त्यांच्या कथेतली जी नवता होती तीही या 4 कथाकारांच्या म्हणजे गाडगीळ, गोखले, भावे, माडगूळकर यांच्या कथातल्या एकूण वातावरणाशी, भाषेशी, अनुभवाशी अगदी जवळ जाणारी अशी कथा होती. आणि वैशिष्ट्यपूर्ण या अर्थानं की इतके मोठे समकालीन जेव्हा लिहित असतात आपल्याबरोबर तेव्हा काही वेळा त्यांचा प्रभाव पडण्याची एक शक्यता असते. शांतारामांच्या बाबतीत तसं झालं नाही, कारण अगदी आरंभापासूनच त्यांचं जे अनुभवविश्व आहे ते अतिशय संपन्न होतं आणि त्यांना त्यांचा सूर सापडला होता. आधी जरी त्यांनी ललितलेखांपासून सुरुवात केली असली तरीसुद्धा सत्यकथेच्या काळामध्ये आणि या नवकथेच्या काळामध्ये शांतारामांनी अतिशय वेगळं असं काहीतरी लिहिलं, लक्ष वेधून घेणारं असं काहीतरी लिहिलं. डॉक्टर विलास खोले संपादित निवडक शांताराम. आणि शांताराम कथा. अन्य लेखन सावळाचं रंग तुझा लघुनिबंध संग्रह. इब्सेनच्या नाटकाचं सहज सुंदर भाषांतर हेल्गलँडचे चाचे. भरभरून केलेलं आत्मपर लेखन व्रात्यस्तोम. आणि मी असता. सदर लेखनातून साकारलेला आठवणींचा पार. आता त्यांची खारसारखी संपूर्णपणे संवादाला प्राधान्य देणारी कथा मला आठवते, किंवा शिरवा. मी मुद्दामच त्या काळातल्या त्यांच्या कथांची उदाहरणं देते आहे. तर या कथांमधलं जे वेगळेपण होतं ते अगदी लगोलग प्रत्ययाला येण्याजोगं असं वेगळेपण होतं आणि ते खरोखरीच मनाला वाचकांच्या भिडत होतं. त्या काळात दिबा मोकाशी होते किंवा शशिकांत पुनर्वसू होते, पण त्यांच्यापेक्षा सुद्धा शांतारामांची कथा ही अधिक वेगळी होती. मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे स्वतःचा सूर हा त्यांना त्या नवोदित काळामध्ये सुद्धा सापडलेला होता आणि ही खरोखरी एक त्यांची कमाई म्हणावी लागेल. त्यासाठी कुठे त्यांनी काही प्रयास केले, या लोकांपेक्षा आपण काहीतरी वेगळं लिहायचं अशी काहीतरी त्यांनी जाणीवपूर्वक कसरत केली असं वाटत नाही. तो त्यांचा स्वभाव होता, त्यांचा आणि त्यांच्या कथेचा स्वभाव होता आणि तो स्वभाव त्यांनी अगदी असं म्हणता येईल की आज तागायत जपलेला आहे. ठेवणीतल्या चिजा. पूर्व पश्चिमेचा वेध घेणारं प्रवास वर्णन सफरनामा. बीजाक्षरे हा विचारगर्भ समीक्षा ग्रंथ. साहित्य अकादमीसाठी संपादित केलेला
प्रातिनिधिक लघु निबंध संग्रह. मराठी कथा 20वे शतक सहसंपादन. रोमिओ अँड ज्युलिएट दीर्घकथेचं भाषांतर. केज पुरोहित उर्फ शांताराम यांची आणि माझी पहिली भेट तसं पाहायला गेलं तर 1985-86 साली झाली. त्यांच्या घरी आम्ही जेवायला गेलो होतो आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने आमच्या गप्पा झाल्या. त्यावेळी मला त्यांनी माझ्या बाबांची, केशवराव कोठावळे यांची आठवण सांगितली. 1962 साली बाबांनी म्हणजे मॅजेस्टी प्रकाशन केशवराव कोठावळे यांनी त्यांचा धर्म हा कथासंग्रह प्रकाशित केला होता. एक लेखक म्हणून तसं पाहायला गेलं तर ते माझ्या खूप उशिरा असे आयुष्यात आले, पण आमची चांगली मैत्री झाली आणि त्यातूनच नंतर खऱ्या आमच्या भेटीगाठीनंतर वाढल्या. त्याचं कारण असं झालं की मराठी कथा 20वे शतक हे आम्ही संपादित केलेलं पुस्तक प्रकाशित केलं. हे पुस्तक ज्यावेळी त्याचं संपादनाचं काम चालू होतं त्यांच्याबरोबर प्राध्यापक सुधा जोशीसुद्धा एक संपादक होत्या आणि त्या सगळ्या भेटी ज्या होत असत त्या आमच्या घरी त्याच्या या बैठका होत असत. हिंदी भाषांतरित कथा यात्रा. संपादक डॉक्टर बांदिवडेकर. उडिया भाषांतरित कथा यात्रा. कमला सतपथी. के ज पुरोहित केशव जगन्नाथ पुरोहित उर्फ शांताराम. जन्म 15 जून 1923 नागपूर. ज्युबिली हायस्कूल चंद्रपूर शालेय शिक्षण. महाविद्यालयीन शिक्षण सायन्स कॉलेज आणि मॉरिस कॉलेज नागपूर. BA 1944 नागपूर विद्यापीठ. मराठी साहित्य या विषयात 2 सुवर्ण पदकं. MA 1946 नागपूर विद्यापीठ इंग्रजी साहित्यात पदवी. सायन्स कॉलेज नागपूर. अध्यापनाला प्रारंभ ऑगस्ट 1946. विदर्भ महाविद्यालय अमरावती प्रदीर्घ काळ अध्यापन. 59 साली मी अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 64 साली तिथून MA होऊन मी बाहेर पडले. हा आमचा खरा मूळ संबंध पुरोहित सर शिक्षक म्हणून आणि मी विद्यार्थिनी म्हणून. आज आता 2011 साल आहे आणि तो संबंध अजूनही तसाच आणि तितक्याच जवळचा असा कायम राहिलेला आहे. विद्यार्थिनी म्हणून त्यांनी मला वेगवेगळ्या तऱ्हेने उत्तेजन दिलं. मुळात इंग्लिशमध्ये मला MA करायला मिळालं तेच पुरोहित सरांमुळे, कारण आमच्याकडे अमरावतीला तो विषय नव्हता आणि त्यांनी तो मुद्दाम नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्यांच्याशी वाद घालून तो आमच्याकडे आणला आणि मी इकॉनॉमिक्समध्ये MA करायचं म्हणून अर्ज भरला होता, तो त्यांनी मला बदलायला लावला आणि त्या अर्थाने माझ्या संपूर्ण आयुष्याला त्यांच्यामुळे कलाटणी मिळाली. त्यामुळे त्यांचा एक खूपच मोठा आधार विद्यार्थिनी म्हणून मी गृहीत धरून चालले. आणि माझ्या बाबतीत आणखी एक चांगली गोष्ट अशी आहे की प्रभाताई पण माझ्या शिक्षिका होत्या. त्यामुळे आम्ही विदर्भ महाविद्यालयात असल्यापासून त्यांच्या घरी जातो आहे. त्या शाळेत शिक्षिका होत्या, मग हे कॉलेजमध्ये आले. मग आम्हाला असं वाटतं की हे सगळं कुटुंब म्हणजे आपल्याच नात्यातलं आहे. त्या पद्धतीने आमचे संबंध राहिले आहेत.
आणि सरांच्या बाबतीत तर मला खरंच असं नवल वाटतं की ते वृत्तीने रसिक आहेत, व्यासंगी आहेत. गृहस्थ म्हणून त्यांचं सगळी कर्तव्य म्हणा ते आनंदाने पार पाडत असतात. प्राध्यापक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. लेखक म्हणून ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. आणि एकूणच असं परिपूर्ण असं आयुष्य त्यांचं आहे आणि आमच्यासमोर ते आदर्श आहे. इस्माईल युसुफ महाविद्यालय मुंबई, इंग्रजी विभाग प्रमुख. याच महाविद्यालयाचं प्राचार्यपद भूषवून सेवानिवृत्त. केशवराव पुरोहित आणि प्रभाताई यांचं जवळजवळ आमचे 61 वर्षाचा सहवास होता. त्याचं कारण असं की केशवराव पुरोहित हे इंग्रजीचे प्राध्यापक होते शासकीय महाविद्यालयात, आणि माधवराव देशमुख माझे पती हे मराठीचे प्राध्यापक होते. आणि शासकीय महाविद्यालयामध्ये नेहमीच दर 4 वर्षांनी बदली होत असते. त्यामुळे आम्ही नागपूरला होतो, नागपूरनंतर अमरावतीला आलो आणि नंतर अलीकडच्या काळात मुंबईला आलो. आणि ते 5-6 वर्ष असे सातत्यानं आमचं सतत त्या ठिकाणी एकत्र राहणं झालं. आमचे विदर्भ महाविद्यालयामध्ये मोठाले बंगले असतात आणि त्या बंगल्यामध्ये केशवराव आणि प्रभाताई यांचा सहवास, किंबहुना पुण्या मुंबईचे जर काही पाहुणे आले किंवा साहित्यिक मंडळी आलीत की त्या साहित्यिक मंडळींचं देखील गप्पाष्टकं त्यांच्या तरी बंगल्यावर किंवा आमच्या तरी बंगल्यावरती घडत असे. अशा रीतीनं वेगळ्या वेगळ्या प्रवासाला जाणं, वेगळ्या वेगळ्या सहलींना जाणं, वेगवेगळे सण उत्सव साजरे करणं. होळीचा सण विदर्भ महाविद्यालयात फार मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. अशा रीतीनं त्या ठिकाणी एकत्र जीवन ज्याला म्हणतो ते एकत्र असं जीवन आम्ही घालवलं. ते आजपर्यंत आजही माझे लेकी सुना मुलं इतकंच नव्हे आणि त्यांचे लेकी सुना मुलं जावाई या सगळ्यांसह आमची जी पुढची पिढी आहे नातवंडांची, ती नातवंडांच्या पिढीपर्यंत ही सगळी मैत्री पाझरत आलेली आहे. त्यामुळे पुरोहितांचा आमचा नुसता शेजारच होता असं नाही, ते प्रचंड असं संघटित असं नातं होतं. तुम्ही जर त्यांची सगळी कथा उघडली, आज 50-60 वर्ष ते लिहित आहेत, सगळ्या त्या कथांमधून तुम्हाला एकच दिसेल की एकीकडे वैदर्भीय अगत्य आणि दुसरीकडे माणसावरती असलेलं त्यांचं प्रेम. एका निष्कलंक मनोवृत्तीचे, सरळ स्वभावाचे असे ते आहेत. त्यांचा पिंड तसा वऱ्हाडी आहे, त्यांचं रूपही वऱ्हाडीचं आहे. ऐसपैसपणा ज्याला म्हणतो बोलण्यातला आणि एकंदर शरीराचा देखील, तो ऐसपैसपणा त्यांच्या ठिकाणी आहे. शांतारामांना लाभलेले सन्मान. निर्णय कथेला न्यूयॉर्क हेरॉल्डचं उत्कृष्ट कथा पारितोषिक. उद्विग्न सरोवर या संग्रहाला 1983-84 साठीचा राज्य शासनाचा पुरस्कार. काय गाववाले या आणखी एका संग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार. अध्यक्षपद सर्व धर्म समभाव समिती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 1989-90. संमेलनातलं भव्य पुस्तक प्रदर्शन तसंच इतर विविध प्रदर्शनांचं उद्घाटन संमेलनाध्यक्ष के. पुरोहित यांनी केलं. मला तर वाटतं की साहित्यामध्ये नेहमीचे रस, शृंगार, विनोद, भक्ती, वात्सल्य, प्रेम त्याची निर्णयी नावं आहे. रौद्र रसाचा वापर फार करू नये आणि तो जर फार केला तर त्याबरोबर विभत्सता येण्याचा संभव असतो आणि
तो जर आला नाही तर निश्चितच एक कृत्रिम भूमिका येते आणि पुष्कळदा बुद्धिवंतांनी घेतलेल्या भूमिकेचा फायदा झुंडशाहीला मिळतो असा अनुभव आहे. या वाङ्मयीन संस्कृतीमध्ये आपण सगळ्यांना सामील करून घ्यावं, मग तो लिहिणारा असो, वाचणारा असो, शासनकर्ता असो, असं माझं अनेक वर्षाचं मत आहे आणि ते मी पुन्हा एकदा आपल्या विचारासाठी मांडत आहे. यात कोणाचा अधिक्षेप करावा असा माझा मुळीच हेतू नाही. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा वर्षभरासाठी का होईना मराठी भाषेचा प्रथम नागरिक असतो आणि तो प्रथम नागरिक असल्यामुळे काही गोष्टी करणं हे त्याचं कर्तव्य ठरतं. उपाध्यक्ष जागतिक मराठी परिषद. कार्याध्यक्ष जागतिक मराठी परिषद. मला आयुष्यामध्ये कथाकार शांताराम जे भेटले ते पहिल्यांदा लेखक म्हणून भेटले. मी त्यांना पुस्तकातून, त्यांच्या कथेतून, साहित्यातून मी त्यांना वाचत होतो आणि दिवाळी अंकाच्या निमित्ताने माझी त्यांची भेट झाली. ती लेखक म्हणून जरी झाली असली तरी प्रथमतः माझ्या मनावर जो त्यांचा ठसा उमटला तो माणूस म्हणून जास्त उमटला. कथाकार शांतारामांचं माणूस म्हणून मला दुसरं एक वैशिष्ट्य वाटतं की कधीही सरांकडे गप्पा मारायला आपण गेलं की सगळ्या विषयावर मनमोकळेपणाने गप्पा होतात. राजकारण, साहित्य, संस्कृती, कला, पण सरांच्या बोलण्यामध्ये गॉसिपला कुठेही थारा नसतो. आणि दुसरं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की स्वतःच्या बोलण्यात जरी ते थारा देत नसले तरी दुसऱ्याच्या बोलण्यातही त्यांना गॉसिप केलेलं आवडत नाही. हे सरांचं मला माणूस म्हणून फार वैशिष्ट्य वाटतं. कारण सरांना असं नेहमी वाटतं की गॉसिपच्या पेक्षासुद्धा खरा माणूस जो आहे, खरं जे माणसाचं मन आहे ते आपण शोधलं पाहिजे आणि गॉसिपमध्ये वेळ घालवण्यापेक्षा त्या माणसाचा जर आपण शोध घेतला, त्या माणसाशी जर आपण संवाद साधला तर ते जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि इथं सरांचं स्वभाव वैशिष्ट्य हे प्रकर्षाने आपल्याला दिसून येतं. शांतारामांनी सदैव कथेचाच विचार केला. पण लिहित असताना आपण एक मानसशास्त्रीय काहीतरी सत्य सांगणार किंवा समाजशास्त्रीय सत्य सांगणार असं मी करत माझ्या मनात नसतं. खरं म्हणजे ती कथा मला दिसते, ती मला काहीतरी सांगत असते, ती मला काहीतरी प्रश्न विचारत असते. त्या प्रश्नांचा मी माझ्या परीनं शोध घेत असतो, उकल घेत असतो. आणि मी म्हणजे काय, मी कोणी व्यक्ती नव्हे तर मी म्हणजे माझा परिसर. त्या परिसरामध्ये राहणारा तो परिसर चंद्रपूर गडचिरोलीचा असो, तो नागपूर अमरावतीचा असो, तो मुंबईचा असो, तो मांडेशी माणसाचा असो, त्याचे जे प्रश्न असतात आणि ते प्रश्न कथारूपाने त्याला दिसतात ते तुमच्या पुढे. गृहस्थ म्हणजे त्यांचं पूर्ण सगळीकडे लक्ष असतं घरात. बरीच कामं करायलाही आवडतात पण कामं करताना पसारही करून ठेवतात. त्यामुळे त्यांनी न केले तर बरं असं मला वाटतं. बाबांची एक गोष्ट मला आवडते, बाबा फार इमोशनली कशाला अटॅच होत नाहीत. जास्त म्हणजे इमोशन असते पण ते सेंटिमेंटल होत नाहीत जास्त. त्यामुळे आताही मी इथे राहत नाही, परदेशात राहते, तरी फोनवर आले तर पटकन विचारतात, ठीक आहे ना बाबी सगळं, हां मी क्रिकेट बघतोय नंतर बोलू, एवढंच असतं त्यांचं. आणि मला ते फार आवडतं. त्यामुळे उगाच हँगओव्हर राहत नाही कोणत्या. बँकेत मी इनफॅक्ट गेले, अजून सुद्धा बँकेत गेले की आधी मला सगळेजण बँकेतले आधी आजोबांबद्दल विचारतात. आजोबा आजकाल येत नाही, आम्ही जातो त्यांना आम्हाला कोणी विचारत नाही. पण बाबा कसे राहते, आमचे सगळ्यांचे मित्र आहेत, आम्हाला सगळ्यांना खूप विचारतात, खूप त्यांच्याकडे आम्हाला शिकायला मिळतं वगैरे. म्हणजे मी लिहितोय आणि आता मला डिस्टर्ब करू नको वगैरे असं कधी त्याच्या तोंडातून निघालेलं मला आठवतच नाही. आणि कधीतरी असे विचार करत बसलेले असले म्हणजे मी कधी विचारते का हो कसलं चिंतन चालू आहे का, मग ते म्हणतात तुझंच तर करत होतो चिंतन, म्हणजे मी गप्प. एकाच वेळेस मला वाटतं बाबा दोन जगांमध्ये वावरत असतात, एक संसाराच्या आणि एक त्यांच्या स्वतःच्या
विचारांच्या आणि ना? बरोबर आहे. आणि अवतीभोवती किती कोलाहल असला ना तरी त्यांची समाधी कधी भंग नाही होत. त्यांना किती वाजले विचारून बघा, बाबा वेळ बघतात आणि एक थोड्या तासाभराने किती वाजल्याचं उत्तर देतात. आम्ही खूप चिडत होतो त्याला त्याच्याबद्दल. मुली तू पण तेच करतेस. मी पण तेच करते. नॉर्मल जसं आपल्या जनरेशनचं नातं असतं तसंच, फक्त एकच आहे की बराच ओपननेस आहे. म्हणजे कुठल्याही विषयावर आम्ही बोलू शकतो, भांडू शकतो. आणि मुख्य म्हणजे मला अशी भीती वाटत नाही काही करायला, घरी काय हे करायचं की नाही, ते करायचं की नाही, असं म्हणजे टोटली ॲब्सोल्युटली फ्री वातावरण आहे. त्याच्यामुळे मित्रत्वाचं नातं नसलं ते आपल्या जनरेशनमध्ये नसायचंच. मित्रत्वाचं ही जनरेशन वेगळी आहे, पण तरी खूपच ओपन आणि फ्री असं नातं आहे. विदर्भ साहित्य संघाकडून साहित्य वाचस्पती हा सन्मान. चंद्रपूर वासियांकडून चंद्रपूर भूषण म्हणून गौरव.